नवव्या दिवशीही इराण युद्धात हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच. तेहरानमध्ये बॉम्ब वर्षाव, कित्येक शहरातल्या तेल डेपोंना बनवलं लक्ष्य. लेबनॉनमध्ये रात्री उशिराच्या हल्ल्यात 45 ठार. इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे भारतामध्ये मोठे परिणाम. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतींचा भडका. सोमवारी हॉटेल चालकांची बैठक. खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. इराण विरुद्ध अमेरिका युद्धाचा फटका वाहन चालकांनाही. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं जनता मेटाकुटीला. पेट्रोल पंपावरती भल्या मोठ्या रांगा, तर प्रवासी वाहतूकही महागण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर उद्या जय पवार पत्रकार परिषद घेणार. जय पवारांच्या भूमिकेकडे लक्ष, तर चौकशीच्या संपूर्ण अहवालाची प्रतीक्षा. अपघाताबाबत सुनेत्रा पवारांची सावध भूमिका. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या स्वागताकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पाठ. पंतप्रधान मोदींचा ममतांवर प्रहार. बंगाल सरकारनं सर्व मर्यादा ओलांडल्याची टीका. नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार आज जेडीयूमध्ये प्रवेश करणार. निशांत कुमार विधान परिषदेवरती जाऊन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता. पक्षाकडून मात्र सरकार नितीश कुमारांच्या मार्गदर्शनाखाली चालेल असं स्पष्टीकरण. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान आज मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवरती माहीम ते सांताक्रुझ दरम्यान मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना एबीपी माझाच्या हार्दिक शुभेच्छा. 5 नवनिर्वाचित महापौरांसोबत विशेष कार्यक्रम. पहा दुपारी 12 वाजता. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज T20 वर्ल्ड कपची फायनल. मायदेशात खेळणाऱ्या भारताचं पारडं जड, पण न्यूझीलंडची ही टीम तगडी. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा आतापर्यंत 3 वेळा पराभव. टीव्हीजेच्या प्रीमियर लीगमध्ये एबीपी न्यूज नेटवर्क अजिंक्य. न्यूज 18 नेटवर्कवरती 9 गडी राखून दणदणीत विजय. 18 वृत्तवाहिन्यांच्या संघांनी घेतला होता स्पर्धेत भाग. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.